आहेत, बैलगाडी गेल्या आहेत आणि त्यामुळे पाणी गढूळ आहे. आणि भगत म्हणतात आनंद पाणी गढूळ नाही आहे, पाणी शुद्ध आहे. आणि जेव्हा आंधोळीत घेतात आनंद तेव्हा पाणी हे शुद्ध असते. ते ठिकाण हेच आहे जिथे शेवटचं ठिकाण म्हणू शकतो, शेवटचं पाणी पिण्याचं ठिकाण म्हणू शकतो. आणि ती नदी होती हिरण्यवती नदी. आता नदी राहिली का? नाही. कुठे गेली असेल? मार्ग बदलला. कारण वर्षानुवर्ष नदीचा पात्र जे आहे, प्रवाह जो आहे बदलत राहतो, मार्ग बदलत राहते. आणि त्यामुळे आता ही नदी आहे ती जरी इथे नसेल तरी तुम्हाला तिकडे पुढे गेल्यानंतर आता आपण जाणार जिथं आपले संस्कार झाले त्याच्या मागून नदी आहे हिरण्यवती नदी. तर तेव्हा ही नदी अशी होती, अशी वाहत होती. आणि जेव्हा इकडून वैशालीवरून भगवंत आले होते, पाणी इथे पिले. आणि इथं फक्त 300 मीटर आहे. असंच जिथे आपण थांबलो, जिथे आपण प्रवचन ऐकलं, जिथे आपण दर्शन घेतलं ते ठिकाण आता समोर तुम्हाला दिसेल गेट आहे आतमध्ये, इथून जवळ अंतर आहे ते. तर इथून ते पाय तिथे गेलेत. पहिलं ठिकाण त्याचं येऊन पाणी पिण्याचं शेवटलं हे ठिकाण, त्यानंतर दुसरं ठिकाण महापुरांचं, तिसरं ठिकाण अग्नी संस्कारचं आणि चौथं ठिकाण अस्थिचं विभाजन करण्याचं. फक्त सिक्वेन्स आपली मागे पण होणार आहे. पहिले आपण महापुराण स्थळ बघितलं, आता शेवटचं पाणी पिण्याचं ठिकाण बघितले. आता आपण पार्किंग मध्ये आपल्या बस आहेत, बसमध्ये जाऊया आणि मग आपण जिथे अस्थिचं विभाजन झालं, वितरण झालं त्या ठिकाणी जाऊया. धन्यवाद. जय भीम. चला. उभे राहते